एक बाटली औषध पिला ना तो 4 किंवा 5 ml का हा एक बाटली पिल्यावर ना 4 किंवा 5 ml का आणि होतं ना हो याला जरी इकडे आला ना पण पण होऊन ना लगे मारतातच नाही काय तसं गरीब इकडे आला गरीब नाही ते जास्त दिवस झाले ना हा 12 ml चा जरी इकडे आला तरी मग ना जरी लगे काही अटॅक आलं तरी मग कमी होत जाईल हे इकडे आलं पडून तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आम्ही चाललो मुतखड्याचं औषध आणायला, कारण की आता बरेचसे लोकांना मुतखड्यांचा हा आजार आहे. तर आम्ही मुतखड्याचा जो आजार आहे त्याच्यासाठी औषध आणायला चाललो, जे की आयुर्वेदिक आहे आणि 100% त्याच्याने माणूस बरा होतो. म्हणजे मुतखडे जे आहेत ते पडून जातात. तर जर तुम्हाला पण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता किती mmचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो याच्यात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या गावाकडचे जे रस्ते आहेत ते खूपच खराब आहेत, म्हणून आम्हाला जायला थोडा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत दिसतो. तर मित्रांनो, आम्ही बाकीचा व्हिडिओ याच्यातून कट केला आहे, कारण पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढला नाही. आम्ही आलो रस्त्याने तो. तर तुम्हाला सोबत एक बाटली तर लागतेच पाण्याची. आणि आम्ही लोकेशनवर आलो आहे जिथे मुतखड्याचं औषध भेटते तिथे. तर इथे जे आहे ते सोनोग्राफी काढले तुम्हाला तर माहित होतं काय करणार टाकडायचे नाही मानता खाल्ली ना पण औषधावर जायला लागेल मग फरक पडला तर नाही व्हायचे ना. पण ते औषध आम्ही आणलं माझे पाव नाही माझे पाव येत असेल मग ना काढत. तर मित्रांनो, बाबाचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडं मूळव्याध आणि अपेंडिक्स सुद्धा त्यांच्याकडं औषध मिळेल. तर त्याच्याविषयी आपल्याला बाबा म्हणतो की असे सुद्धा पेशंट मी बरे केले आहेत. आणि हा जो तुमचा 12 mmचा जो खडा आहे तो एका बाटलीत म्हणजे 1 लिटरची बाटली देणार आहेत ते औषधाची. त्याच्यात तो 5 ते 6 mm कमी होईल आणि नंतर तो हळूहळू लघवीद्वारे बाहेर पडून जाईल. तर बाबाचं म्हणणं असं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला एकदम सविस्तर बघायचं आहे. आणि मुतखड्याचे ज्यांना आजार असतील त्यांनी या व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा. आणि याच्यात तुम्हाला 2-3 प्रकारचे औषधे बाबांनी आम्हाला सांगितले. मूळव्याध, मुतखडा, पगर, नागिन वगैरे असे बरेचसे. जरी लघवी काही अटॅक आलं तरी मग ताव कमी होत जाईल. हे करा पडूनही जाईल 7-8 ml पडूनही जाईल. पण मग नाही काही नॉर्मल आहे. बायकोचे 5-7 ml कोरडाचा तर सोमवारी दे आहे चालू. आता नाही करायचं नाही तर मग घरी येऊन जाय. मग एक शंका निघून जाते. लगेच काय काही आहे ना सारखी लगे होते 20 मिनिटात. काही बाबांनी आपल्याला सांगितले की हा नॉर्मल आहे, म्हणजे 12 mm तरीसुद्धा हा गळून जाऊ शकतो. तुम्ही फाईल बघू शकता जी आमची सोनोग्राफी फाईल आहे.
ती मी तुम्हाला आता दाखवतो. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता की त्याच्यात लिहिले आहे म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला तिथे म्हणजे ती कृती दाखवली आहे की कुठे खडे आहेत. ते एक नळीमध्ये अटकलं आहे आणि एक किडनीमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे मूतखडे 2 आहेत आणि बाबांनी 65 mm पर्यंतचे जे मूतखडे आहेत ते सुद्धा पाडले आहेत. तर बाबा काय करतात, जे बी त्यांच्याकडे कस्टमर येतात त्यांची नावं व फोन नंबर घेतात आणि ते वहीमध्ये लिहून ठेवतात. पण माझं पेशंट केलं नाही म्हणजे काय ते झालं ना कमी 5-6 येणे बारा आहे ना. आता येईल ना, आता कमी झाला, आजार कमी झाला तर दुखणार बरोबर ना. मग आजार झाला तर ते दुखेल. मग आपण लगेच समजतो का आजार आहे आपल्या असा होईल. नीट झाला तर काही त्रास नाही. पण मग अजून एकदा यायला लागेल औषध मिळालेलं आहे. 1 किंवा 2 ही बार मिळाला ना तर काय नियाचा. मग जरी नील झाला ना तरी 4 किंवा 5 महिन्यांनी याचा मध्ये मुतखडा होणार नाही. मुतखडा होणार ते माणसात. कारण आता हे जरी तोंड आहे तर ते पडलं किंवा हे झालं तरी अजून तयार होतील. आणि ते ना 5 किंवा 6 महिन्यानंच तयार होत आहे. भगरी होडला कळत आहे. ते मोठं झालं ना का अजून दुखत आहे का अजून ते वाढत असं होत. मग जरी हे नाही ना तर 3-4 महिने मिळून एक बाटली औषध पियाचं तर नाही होणार. आपण 1 वर्ष झाला बा इकडे चक्कर अजून नाही यायचं. पाणी झालं की दुनियात ते काही कळू नाही करत. माझं पेशंट म्हणजे ना तिकडचं आमचं राहतं हे माने तुमची तिकड. तर बाबाचं म्हणणं असं आहे की मूतखडा जरी पडला किंवा त्याच्यात विरघळून गेला तरीसुद्धा आपल्याला 3 ते 4 महिने रेग्युलर औषध घ्यायचे आहे. म्हणजे रेग्युलर म्हणजे ते सतत नाही घ्यायचं आहे, महिन्यातून 1-2 वेळेस. तर त्याच्याने काय होतं, मूतखडा जो आहे तो परत तयार होत नाही आणि तो कायमचा नाहीसा होऊन जातो असं बाबाचं म्हणणं आहे. तर त्यांनी बरेचसे लोकांना हा म्हणजे औषध दिलं आहे आणि त्यांना फरक पडलं सुद्धा. त्याचविषयी आता बाबा आम्हाला सांगतात की एवढे लोकांनी नेलं, तेवढे लोकांनी नेलं. तर त्यांची लिस्टसुद्धा त्यांच्याकडं आहे. तर ते त्यांना फोन करून सुद्धा विचारतात की तुमचं बरं झालं का नाही. ते तिकडून रिप्लाय येतो झालं. म्हणजे हे औषध एकदम ओरिजिनल आहे आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरोबर निघली का लगेच संपर्काचा धक्का द्यायचा ती वाढत नाही. तुम्ही 7 दिवसावे उपचार केला नाही जसल्या तसं जर पुढं जात नाही. शेंदुरा दिला व्हायचा घरचा असा की निघली ना धक्का दिला का ते आपल्याच बघायची वाढत उपचार करायचा नाही. तिने आपण काही नाही फर्स्ट टाइम होईल तर ते नाही ना. आणि जर ते नागी नसून निघली ना अशी निघली ना अजून असं झाली ना का माणूस मरत आहे. तोंडाला तोंड मिळाला ना तिला का माणूस मरत आहे. बाकी अठून निघली ना अख्या अंगाला गेली ना तर नाही माणूस नाही. जागा निघली जागा दाखवून आली ना मरत नाही. जरी पथे ना तुरीची डाळ बटाटा नाही खाय. उडदाची खाली तर नाही खाय. तुरीची डाळ मेन मोठा आहे. मी कामावर जाईल जरी खालं कोणतं काही नॉर्मल काहीच नाही. आज लावला उद्या किले नागिन नागिनचा माझा पेशंट क्लिअरच राहतो. मी अंगावरून जात आहे ना तो क्लिअर आहे पेशंट. हिच्या अंगावरूनही जात मग तिला 2-3 दिवसांचा क्लिअर पेशंट बनले मी ते तर मग मोकळा आहे नाही केंद्राचं क्लिअर पेशंट मोकळा आहे. पण मग एक बाटल्या लागत आहे का ती नाही पिला तिला नाही. पण मग 2 बाटल्या एकच बाटली ते दुखणार नाही. एक बाटली फरक लगेच समजेल ना. नाही लगेच समजेल कारण काही कमी पेशंट नाही केले. शहादा चोपडा वाराणसी पण आता तुम्हाला आता माहित आहे म्हणजे 12-15च समज तुम्ही
काय ते प्लेअरच ना केलं त्याच्यामुळे मग नाही तर मी फोन करत नाही. नाही ते तसं नाही. आता पिला किती salary ना? आता म्हणजे दिवसातून सकाळचे मग माफ दोन तीन तास नाही हो काम खायचं. हो थोडा उपाशी ना थोडा ते खड्या झाला. हा म्हणजे हा. तर 9-10 जेवायचं हा, सकाळच्या उठला ना हा पिला पिला म्हणजे 7 वाजेला पिला तर हा, 2-3 9 वाजेला हा. जेवला करतात. 10ला जेवला तरी नाही पाणी पियाचा चहा पियाचा हा. असं पिल्यावर काय हा. ते खांद्याचं. हा. हे उकळून पिऊन आणून तर बघू शकता तुम्ही, बाबाचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडं लांबून लांबून म्हणजे वाराणसी, शिर्डी तिकडनं सुद्धा लोक येतात, म्हणजे ज्यांना माहीत आहेत ते. तर बाबाचं असं म्हणणं आहे की आमच्याकडं जो पेशंट येतो तो क्लिअरच होतो. त्यांच्याकडं नागिनचं सुद्धा औषध आहे, मूतखड्याचं सुद्धा, पगरचं सुद्धा, आणि तुम्हाला काय ते म्हणता म्हणजे 2-3 प्रकारचे औषधं असे बाबाकडं आहेत. तर तुम्हाला पण जर औषध पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि आता जे याच्यात जे औषध देणार आहे बाबा ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, कारण ते औषध म्हणजे ते जडीबुटीचं असं नाही आहे, ते त्यांच्याकडे जे काही धातू आहेत त्याच्यापासून ते बनलं आहे पाण्यासारखं. तर बघू शकता हे जे औषध दिले ते बाटलीत बघू शकता एकदम पाण्यासारखं नितळ आहे, आणि ते म्हणजे कशापासून बनले ते सुद्धा आम्हाला बाबांनी सांगितलं आहे. त्यांच्याकडं खडे आहेत, म्हटलं ते मूतखड्याचे खडे असे म्हणतात त्यांना. तर त्याच्यापासून जे हे पाणी बनलं आहे ते उकळून हे पाणी बनलं आहे. तर हे जे आहे ते बरेचसे लोकांनी लिहिले आहे, बघू शकता तुम्ही. तर हे एकदम ओरिजिनल असं आहे, आणि तुम्हाला पुढच्या